चला आता खूप छान सुरुवात झाली, तर मॅच देखील लवकर चालू करूयात, म्हणजे अगदी उजेडामध्ये अगदी वेळेमध्ये मॅच पूर्ण होईल आणि स्पर्धेला एक वेगळी मजा येईल. 6 ओव्हरची मॅच आहे, 2-1-1-1 म्हणजे मॅचकडे आपण वळत आहोत. अंतिम सामना आपल्या समोर येतोय. अंतिम सामना सुरू होईल. जे प्रेक्षक, जे खेळाडू फार दूरवरतून आलेले आहेत, पा क्या बात आहे. आमचे सनी हॉटेलचे आहेत जे काळजी घेतात. 4 दिवस झाले, थँक्यू सो मच. त्यांना नुकतंच टिपलं गेलं. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. अंतिम सामन्याकडे आपण वळतोय. जे प्रेक्षक दूरवरतून ही स्पर्धा बघण्यासाठी आलेले आहेत आणि जे प्रेक्षक आम्हाला ओमसा MTC या वाहिनीच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत, त्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष आणि मान्यवरांचं सहर्ष स्वागत करून आपण वळूया क्रिकेटच्या बहरदार दुनियेमध्ये आणि पाहूया आमदार चषक 2024 ची रंगत. दोन्ही संघांना विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी आहे, याची नोंद आपण घ्या. यानंतर तुम्हाला अनाउन्स केलं जाणार नाही. चला बॅटिंग ऑर्डर पाठवा. दोन्ही संघ 12वा खेळाडू कंपल्सरी आहे. यानंतर अनाउन्स केलं जाणार नाही. जर नसेल तर पॅनलाइज केलं जाईल. याची नोंद आपण दोन्ही संघांनी घ्या. दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या बॅट्स आपण मैदानाच्या आतमध्ये उभ्या केल्या होत्या, त्या कुणाच्या असतील तर घेऊन जा. चॅम्पियनची बॅट आहे. कासेगाव आपली बॅट घेऊन चला. आमच्याकडे आहे ती बॅट, आपण घेऊन चला. आमदार साहेबांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा आमदार चषक 2024 चा अंतिम सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूला संघ आहे पंचायत समिती गट कासेगाव, तर एका बाजूला पंचायत समिती गट आहे कंदूर. असा अंतिम सामना आपल्या समोर रंगतोय. एका बाजूला स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करेल, एका बाजूला पहिला बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार होईल. नाणेफेक इम्पॉर्टंट होती, जी आपण पाहिलं तर कॅप्टन महादेव कदम म्हणजे महाकालनं जिंकली आहे. दे वॉन्ट इट टॉस अँड इलेक्टेड टू अगदी बॉल फर्स्ट मजेल या मॅचला. प्रेक्षकांची गर्दी मी मगाशी चर्चा केली की छावणीचं स्वरूप या स्पर्धेला जरूर येईल. आमदार चषक 2024 तुम्ही पाहता. लोकप्रिय दमदार आमदार आपण पाहिलं तर आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या कार्याचे अगदी गुणगौरव गाणारी ही स्पर्धा. आपण पाहिलं तर आज शेवटचा दिवस आहे, 5वा दिवस, आणि या 5व्या दिवसामध्ये देखील प्रेक्षक आजही आपल्यासोबत जोडलाय, आत्ताही आपल्यासोबत जोडलाय. त्या तमाम प्रेक्षक राजा वर्गाचं मनापासून अधिक स्वागत करूयात. निश्चित मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांनी या स्पर्धेला प्रतिसाद दिलेला आहे आणि प्रत्येक खेळाडूला निश्चित पुढच्या वर्षाची देखील आतुरता आहे. आणि किंबहुना हा अंतिम सामना प्रेक्षक जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेच अगदी सरळ. हा तुम्ही आतमध्ये अरविंद भाऊ थोडेसे आतमध्ये पाय घेऊन बसा, कारण की तिथे तुमच्यामुळे कुठली स्पर्धेला थांबणार नाहीये, या गोष्टीची नोंद घ्या. अमोल गोसावी आपण या. आज कसा खेळ राहील, कारण की कासेगाव टीम मधून वैभव निकम, रोहन हिनुकले, जगदीश दगडे आणि ऋषी माने, संभाजी पाटील हे इम्पॉर्टंट बॅट्समन असतील. बॉलिंग अटॅक साठी आपण पाहिलं कंट्रोल टीम तयार आहे. अमर गायकवाड पहिली गोलंदाजी घेऊन येतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये अमर गायकवाडच्या पहिल्या ओव्हर पासून मॅचला वेगळी मजा येईल, कारण की समोरून धावसंख्या किती होईल हे देखील गरजेचं आहे. निश्चित समोरच्या बाजूने आपण आक्रमणाचा विचार केला ना तर रोहन हिनुकले यांना विसरून चालणार नाही, कारण ज्या प्रकारे त्यांनी सकाळपासून खेळ केलाय आणि प्रारंभिक जोडीमध्ये ती निश्चित येणार, याच्यामध्ये दुमत असलंच नाही पाहिजे. आणि अंतिम सामन्याकडे आपण वळत आहोत. काउंटडाऊन होईल. दोन्ही संघ 3, 2, 1 आणि त्यानंतरच तुम्हाला पहिला बॉल टाकायचा आहे. याची आपण सर्वांनी नोंद घ्या. आपण स्ट्रायकर एंडला तयार राहा. दोन्ही फलंदाजांना विनंती करूया की आपण आपल्या स्ट्रायकर एंड आपण निवडा आणि आपल्या एंडला आपण उभे राहा. 3, 2, 1 आणि आमदार चषकाचा फायनलचा पहिला बॉल टाकला जाईल. दोन्ही संघ आता तयार होत आहेत ना या अंतिम सामन्याला खेळण्यासाठी. एका बाजूला बॅटिंग ऑर्डर जर तुम्ही पाहिली ना तर बॅटिंग ऑर्डर मध्ये 2 फलंदाज आहेत. एका बाजूला रोहन हिनुकले तर एका बाजूला
ऋषी माने ही प्रारंभिक जोडी आहे, तर पहिलं षटक हाताळण्यासाठी फुफिऱ्याचे अमर गायकवाड. मॅचला सुरुवात होतीये, काउंटडाऊन होईल आणि त्यानंतर आपण या मॅचला सुरुवात करणार आहोत. अफाटाच्या मैदानी येशील तू वेळोवेळी, डाव तुझा जमविशी जमविशी तू आपली खेळी. अरे काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडू फेकी. अरे भवताली झेल घेण्या जो तो फासे टाकी. अरे मागे टपला यष्टीरक्षक उदयन्या तुझा डाव, या साऱ्यांना चकवशील तर मेल तुझला धाव. अरे चतुर आणि सावध तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. 3, 2, 1. अंबे माते की गणपती बाप्पा मोरया, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. लेट्स प्ले क्रिकेट आमदार चषक 2024 चा पहिला चेंडू. सर बॅटिंगने ड्राइव्ह केला, कव्हरचा खेळाडू आहे, चेंडू पर्यंत पोहोचतो. एक धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला. एका धावेवरती प्रयत्न होता पण नकार दिला. जिथे आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल येतोय. अमर गायकवाड गोलंदाजीसाठी दाखल झालाय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये आमदार चषकची फायनल सध्या मात्र चालू झाली आहे. पहिला बॉल ज्या प्रकारे हाताळला ना अमर गायकवाड आणि पहिला बॉल आमदार चषक अंतिम सामन्याचा डॉट आलाय. एका बाजूला स्ट्रायकर एंडला रोहन हिनुकले तयार होतील. सकाळपासून चांगला खेळ केला आणि त्याचबरोबर एक पारितोषिक आलंय. रोहित पाटील कराड तालुका बोरबुशी 3 बॉल 3 षटकार जर कोणत्या फलंदाजांनी या 2 पैकी मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. स्क्वेअर कट सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स ला निघून जातोय. आमदार चषक 2024 चा फायनलच्या मॅचचा येतोय पहिला वहिला चौकार. चौकार आलाय. अमर गायकवाड पुन्हा तयार. अप्रतिम फटका पुन्हा एकदा कव्हरच्या डोक्यावरून. आता 2 खेळाडू चेंडूच्या मागावरती अगदी रेस लागले पण निघून जातोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 चेंडू येत आहेत, 2 चौकार. आता रोहन हिनुकले चालू झाला. रोहन हिनुकले चालू झाल्यानंतर ही गाडी सुसाट निघते आणि कदाचित त्याच्याकडे गाडी असली ती पण 4थ्याच घेरवरती चालू करतो की काय हा प्रश्न आता आला. निश्चित, कारण ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आक्रमक बॅटिंग केलं असं वाटतंय की मैदानाच्या बाहेरून सेट होऊन आलेले आहेत. 2 बॉल 2 सीमारेषा पलीकडे पाठवलेले आहेत. धावसंख्या 0 गडी बाद 8 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 बॉलचा खेळ संपतोय. परंतु एका बाजूला रोहन हिनुकले यांनी जी बॅटिंग केली आहे ना जबरदस्त. परंतु एका बाजूने अमर गायकवाड पुन्हा तयार. बॉल क्रमांक 4. मान देण्याचा प्रयत्न. हुशार आहे तो, चतुर आहे, त्याला माहिती आहे शक्ती कुठे लावायची, युक्ती कुठे लावायची. हलक्या हातानं पुश करो खुश रहो आणि 1 धाव त्यानं कंप्लीट केल्या. 6 ओव्हरची मॅच आहे, त्याला माहिती आहे अभी तो नापी है मुट्ठी पर जमीन आगे पूरा आसमान बाकी है भाई, ये तो झाकी है पिक्चर अभी बहुत बाकी है. निश्चित, कारण 6 षटकांचा सामना म्हटल्यानंतर आता 2 चौकार आलेले आहेत. पॉवर षटक म्हटल्यानंतर जी बंधन आहे त्या बंधनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने रोहन यांनी केलेला आहे. 4 बॉल खेळलेत, 9 वरती बॅटिंग करत आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही अधिकच्या धावा कुठल्या ना तर येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये फलंदाजी करणं तुम्हाला सुलभ होतं. परंतु एका बाजूला गोलंदाजी करताना पंचायत समिती गट कंदूरला विकेट घ्याव्या लागतील आणि ती क्षमता आहे अमर गायकवाड. परंतु एका बाजूला ज्या प्रकारे खेळ राहिलाय मैदानाच्या आतमध्ये ऋषी माने रोहन हिनुकले यांचा तो जबरदस्त आहे. बॉल क्रमांक 5 प्रगतीपथावरती. ऋषीकडे लक्ष असेल, लेफ्ट हँडेड बॅट्समन. मगाशीच गेल्या 4 दिवसामध्ये तुम्ही चर्चा केल्या राईट हँडेड लेफ्ट हँडेड हे कॉम्बिनेशन इथे वापरलं गेलंय. आता लेफ्ट हँडेड बॅटर समोर आल्यानंतर क्षेत्ररक्षण मध्ये बदल होतोय. ही डोकेदुखी आता कॅप्टनला वाढली आहे, कारण की राईट हँडेड बॅट्समॅनसाठी क्षेत्ररक्षण आणि लेफ्ट हँडेड बॅट्समॅनसाठी क्षेत्ररक्षण या दोघांमध्ये त्यांना कंट्रोल ठेवायचा. आता निघालाय गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळी ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, खेळाडू वेगाने पोहोचेल तोपर्यंत एकदा इथे कंप्लीट केली जाते. फेकी तर केली आहे, बॅकअप आहे, डायरेक्ट थ्रो झाला आणि तोपर्यंत पॉपिंग क्रीज मध्ये मी म्हणेल पिक्चर मध्ये होता फलंदाज. आपण पाहिलं तर अगदी ऋषी तोपर्यंत पिक्चर मध्ये अगदी पॉपिंग क्रीज मध्ये तो पोहोचला गेला. कदाचित अमर गायकवाडनं प्रेशर टाकलं पंचांवरती की तुम्ही थर्ड अंपायर घ्यायलाच हवाय. कदाचित त्याच्या मनामध्ये काहीतरी कुजबूज झाली आहे आणि मेन स्क्रीनमध्ये आता आपण पाहिलं तर अगदी ओमसा एमटीसीच्या कोर्टामध्ये हा चेंडू जरूर टाकलाय. लेट्स सी, आता थर्ड अंपायर डिसिजन आहे पेंडिंग. रिप्ले पाहत आहे कशा पद्धतीने ओमसा एमटीसीचं काम आहे. दूध का दूध, दूध का दूध, पाणी का पाणी. अगदी बॅट आपण पाहतोय आता ड्रॅग झाले. इट्स नॉट आउट.
येस बॅटर सेफ. निश्चित एका बाजूला आपण या सिस्टीमचा वापर केला ज्याला डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम म्हणतो DRS, आणि खऱ्या अर्थानं 2008 साली अशा प्रकारची सिस्टीम क्रिकेटमध्ये आली आणि याचा वापर सर्वाधिक चांगला कुणी केला तर 434 रिव्ह्यू पैकी 424 रिव्ह्यू हे महेंद्रसिंग धोनीचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले योग्य होते. परंतु इकडे अमर गायकवाड यांनी प्रयत्न केला, परंतु तिसऱ्या पंचांनी सांगितलं की फलंदाज सेफ आहेत, बालंबाल बचावलेत. आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. 1 to go. 10 धाव संख्या. बॅट स्विंग केली आहे, थोडासा चेंडू आतमध्ये वळण घेतोय, टर्न भेटला शेवटच्या चेंडूवरती, थोडासा काटा बदललाय. अमर गायकवाडचं एक यशस्वी ओव्हर मी म्हणेल संपलं. बॅटिंग करणाऱ्या टीमचं पण यशस्वी ओव्हर संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ. धाव संख्या 10, लॉस ऑफ दी 0 विकेट. निश्चित 10 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. हा संपूर्ण व्यासपीठ मान्यवर मैदान मुख्य व्यासपीठावरती बसलेले आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये खेळाची रंगत वाढत चाललेली आहे. एका षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा धावफलकावरती आलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जर विश्लेषण आपण पहिल्या षटकाचं केलं ना तर 2 चौकार आलेले आहेत, काही सिंगल धावा आलेल्या आहेत, काही डॉट बॉल आहेत आणि किंबहुना ओव्हर नंबर 2 साठी आता पर्याय कोणता निवडलाय पंचायत समिती गट टीम कंदूरने तर ओव्हर नंबर 2चं षटक हाताळण्यासाठी महाकाल अर्थातच महादेव कदम फॅन फॉलोवर त्याची वाट पाहतात या मॅच मध्ये. दुसऱ्या साईडला ऋषीचे फॅन फॉलोवर देखील दाखल झालेत. दोघे खेळाडू आपण पाहिलं तर एकमेकांसोबत सातत्याने खेळत आली आहेत आणि या मॅच मध्ये आता महादेवच्या समोर ऋषी आहे. कशा पद्धतीने राहील या दोघांमधला खेळ. निश्चित. आणि ऋषी म्हटलं की डावखुरे आताचे फलंदाज आहेत. एक बॉलच्या पाठीमागे एक बनवली आहे. महादेव कदम कदमवाडीचे तयार. यावेळेला हा बॉल ओव्हर पिच होता. मिड ऑफला खेळाडू आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न तू ये मी या प्रयत्नामध्ये चुकीच्या एंडला फेक स्ट्रायकर एंडला होणं महत्वाचं होतं आणि किंबहुना नॉन स्ट्रायकर एंडला फेक केली. तोपर्यंत ऋषी माने आपल्या घरट्यामध्ये जाऊन पोहोचलेत. हीच जर फेकी स्ट्रायकिंगला होणं गरजेचं होतं. मात्र अशा या क्विक डिसिजन विदिन इन मिनी सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला डिसिजन घ्यावा लागतो, क्विक ऍक्शन मध्ये घ्यावा लागतो. यावेळी थोडासा आपण पाहिलं तर ऋषी जीव मुठीत घेऊन पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचला, जिथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. निश्चित हजर जबाबीपणा समय सूचकता या गोष्टींना जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये फार महत्व आहे. तुम्ही एखाद्या क्षणाला कोणता निर्णय घेताय. बॉलर तयार. आपटलेला बॉल आडव्या बॅटने चढवलाय प्रहार. 2 क्षेत्ररक्षकांनी अगोदर जी दरी आहे त्याच दरीतून बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी आयुष्य असो किंवा क्रिकेट दुःखाची दरी पार केल्याशिवाय हिरवळ येत नाही आणि या बॉलने ती दुःखाची दरी पार केली आहे सरळ 4 धाव्यांसाठी. अप्रतिम. एखाद्या सुईमधून जसा दोरा विणावा तसा फटका अगदी शोधून काढलाय. रोवलेल्या वाटेवरती प्रत्येक जण जातो. आपली वाट आपल्याला तयार करावी लागते. ही वाट चौकारापर्यंतची होती आणि इथे चौकार भेटल्यानं धावसंख्येच्या आकाराला थोडंसं वलय आलंय, सजले, सजवले, चमकले, थोडीशी पॉलिश झाली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 14, लॉस ऑफ दी 0 विकेट. निश्चित. कारण ज्या प्रकारे आतापर्यंत 3 चौकार आलेले आहेत, एका बाजूने रोहन एका बाजूला ऋषी. भाई अभी ये भी कहा पीछे रहने वाले. पापरच्या षटकाचा समाचार. कमी गतीचा बॉल ओळखू शकले नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल शरीरापासून दूर चाललाय. डॉट. चौदा धावा 3 चेंडूच्या अखेरीस. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. एका बाजूला बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती येईल. महादेव कदम पुन्हा तयार. अड्डा बॅटचा हाई टोला. बॅकअपला खेळाडू आहे 2. थोडीशी गडबड झाली. लगेच बॉल पुन्हा उचललाय, पुन्हा टाकलाय, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. तिसरीचाही प्रयत्न केलाय आणि त्याही धावेकडे वाटचाल आणि बघता बघता चातुर्याच्या 3 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या. कंदूर टीमला हे नाही चालणार, हे नाही चालणार, ये नाही चलवा. कारण की या मॅच मध्ये एक धाव इम्पॉर्टंट आहे. समोरची टीम आपण पाहिलं तर एका धावेचं दुहेरी धावामध्ये कन्वर्ट करायला बघते. त्याच्यामध्ये ओव्हर होतं. बॅकअप तिथे तुमचा नव्हता. 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. एक धावेची किंमत फायनल मॅच मध्ये सोन्यासारखी वाढलेली असेल. आज भाव जर कशाचा जास्त असेल, आज सोन्याचा भाव मार्केटमध्ये जास्त नाहीये. या मैदानातल्या एका धावेचा भाव आज सगळ्यात जास्त आहे. किंमत कशाची वाढली असेल तर आजच्या या मॅचच्या एका धावेची एका विकेटची किंमत आज सगळ्यात जास्त वाढली गेली आहे. त्याच एका धावेसाठी प्रत्येक जण जीवाचं रान करतोय आणि त्याच एका धावेला अडवण्यासाठी प्रत्येक जण धडपड करतोय. अशी चालणारी आमदार चषक 2024 ची अप्रतिम पैसा वसूल मॅच म्हणजे फायनलची मॅच. निश्चित. कारण या मॅच मध्ये ती रंगत आहे. या मॅच मध्ये चुरस आहे. कोणता संघ बाजी मारून जाईल आणि
कोणत्या पंचायत समिती गटाला आमदार चषक 2024चा मान मिळेल. बॉल क्रमांक आता 5 प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला रोहन हिनुकले. यावेळेला वेळेची अचूकता नाहीये. मिडॉनला खेळाडू आहेत. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. आतापर्यंत 147 षटकार झालेत, 168 चौकार आतापर्यंत झालेत. कदाचित फायनल मॅच नंतर 150 षटकारांचा रेकॉर्ड आणखी मोडला जाईल. त्यानंतर आपण पाहिलं तर महादेव कदमची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली. 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्च करणारा महादेव. हलक्या हाताने ड्राइव्ह केला. खेळाडू चेंडू वेगाने पोहोचतोय. चेंडू पकडला, फेकला तो मात्र डायरेक्ट हिट झाला नाहीये. ऋषीच्या विकेटच्या मागे प्रत्येक जण लागला हात धुवून. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिले दोन्ही फलंदाज अजूनही साबूत आहेत. म्हणजेच काय 2 षटकांचा खेळ संपलाय. विकेट अजून आली नाहीये कासेगाव टीमची, कारण की कंदूर टीमनं प्रयत्न तर केलाय. मात्र हे दोन्ही फलंदाज म्हणजे कापूस आहेत. हातात आहेत तोपर्यंत हलके आहेत, घामाने भिजले तर जड जातात. आणि जड जाण्याआधीच विकेट येते का जड झाल्यानंतर षडयंत्र केले जात आहेत. काय घडते बघूया. 17 धावा स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. निश्चित जो पाण्याने नाहतो तो कपडे बदलतो, जो घामाने नाहतो ना तो इतिहास बदलतो. आणि आज तो मैदानाच्या आतमध्ये घाम गाळावा लागेल. किरण सर एका बाजूला बघितलं ना, लाखांची पारितोषिके लागलेली आहेत. बॉल किती टाकायचे तुम्हाला? 36 बॉल टाकायचा. आणि एक बॉल कितीला आहे तर 2777 रुपयाचा एक बॉल आहे. परंतु ज्यावेळेस धावा होतील ना त्यावेळेस आपण एका धावेचं मोल किती आहे ते सांगू. परंतु पहिल्या डावामध्ये एक बॉल 2777 रुपयासाठी तुम्हाला आहे. म्हणजे एक कॅच सुटली तरी 2777 रुपयाची कॅच सुटली असं म्हणायला हरकत नाही. किंमत आहे प्रत्येक चेंडू मागे. म्हणजे प्रत्येक गोलंदाज किती विचारपूर्वक चेंडू त्याला टाकावा लागेल हे देखील यामधून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर सुशांत पाटील लाल्या सध्या गोलंदाजीसाठी दाखल झाला. मगाशीच आपण पाहिलं तर सुशांत पाटीलचा विषय खूप हार्ड आहे. त्याच्याकडे गोलंदाजीचं क्रेडिट कार्ड आहे आणि त्याचा बाहेर खूप लाड आहे. पण या मॅच मध्ये त्याचं क्रेडिट कार्ड चालतंय का ते देखील बघायचं आहे. निश्चित, कारण ज्या प्रकारे त्यांनी पाठीमागच्या सामन्यांमध्ये खेळ केलेला आहे आणि याही सामन्यामध्ये त्यांच्या पाठीराख्यांना अपेक्षा भरपूर असेल. परंतु एका बाजूला ऋषी माने 5 बॉल 8, रोहन इनुकले 7 बॉल 9, दोन्ही खेळाडू क्लासमेट आहेत. म्हणजे बरंचसं काळ यांनी देखील क्रिकेट सोबत खेळलेलं आहे. आज संघासाठी खेळायचं आहे, आज पंचायत समिती गटासाठी खेळायचं आहे. ज्या पंचायत समिती गटाकडून आपण आलोय ना त्या संघासाठी आज लढायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सुशांत पाटील लाल्या या नावाने प्रसिद्ध आहेत क्रिकेटच्या पटलावरती. बॉल क्रमांक पहिला ओव्हर नंबर 3चा. यावेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. ही लाल्याची धाकता डॉट. आता एका साईडला ऋषी, दुसऱ्या साईडला सुशांत पाटील लाल्या. या दोघांमध्ये खेळ कसा होतोय? एकाकडे जिद्द आहे, दुसऱ्याकडे चिकाटी आहे. एकाकडे अनुभव आहे, दुसऱ्याकडे देखील अनुभवाचे बोल आहे. एक शेर आहे तर दुसरा सव्वा शेर आहे. या दोघांमध्ये कशा पद्धतीने खेळ होतोय? कारण की पहिल्या चेंडूवरती ऋषी झाला बीट. एक तुम्हारी एक हमारी. यावेळेला हा बॉल अंगावरती येणारा पुल केलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे गुल पॉवरफुल स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धाब्यांसाठी या बॉलची उडान. 6चा लगान षटकार. अप्रतिम फटका खेळून काढला. ज्या पद्धतीने हा फटका खेळला रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपल्याला पूर्णपणे स्पष्ट दिसेल. कारण की लाला चेंडू घेऊन निघाला, मात्र हाफ ट्रॅकरला ऑलरेडी सुशांत पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये उभा होता आणि बॅडमिंटन फटका हुक खेळून काढला आणि अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझन मध्ये हा षटकार प्राप्त झाला. निश्चित क्रीजच्या खोलीचा चांगला वापर केला आणि क्रीजच्या खोलीचा ज्यावेळेस तुम्ही चांगला वापर करताना त्यावेळेस बॉल मधला तुमच्या मधलं अंतर वाढतं. लाल्या पुन्हा तयार. हा बॉल थोडासा पुढे ठेवलाय. लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षक 2 वेगाने येत आहेत. अमर गायकवाड सांगतात की हो माझा कॉल आहे आणि किंबहुना हा बॉल त्यांनी लगेच टाकला. एक सिंगल धाव आहे. या मॅच मध्ये प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये एक वेगळी आग आहे. सुशांत पाटील दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर जरूर प्रयत्न करेल. आतापर्यंत आपण पाहिलं तर 24 धावा, तब्बल 500 प्रेक्षक. आतापर्यंत आपण पाहिलं तर तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती आहे. 500 प्रेक्षक आतापर्यंत जोडले गेलेत. आपल्याला हळूहळू हा आकडा आपण सांगत जाणार आहोत प्रत्येकाला. मात्र तब्बल आतापर्यंत विकेट आली नाहीये. आता टीम कंदूर टीम जर काय शोधत असेल तर त्यांना विकेट हवी आहे. एखादी विकेट या मॅच मध्ये थोडासा धावसंख्येला ब्रेक लावू शकते आणि एखाद्या विकेटमध्ये धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या देखील ठोकू शकते. त्या एका विकेटच्या शोधामध्ये सध्या संपूर्ण कंदूर टीम मैदानामध्ये. यावेळेला बॅकलिफ्टचा वापर करत खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल उसळतोय. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव नाहीये. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 24 वरती 0. 4 बॉलचा खेळ अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. अगदी हाफ ट्रॅकर होता. चेंडू पडला, थोडासा राईज झाला, पडला, थोडीशी उसळी घेतोय. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी 24 धाव संख्या. 2 चेंडू डॉट आलेत या ओव्हर मध्ये.
उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, लाल्या यांची दहाकता, अचूकतेवरती योग्य नियंत्रण, आणखीन एक बॉल टाकलाय डॉट. आणि किंबहुना जर तुम्ही 2 फटके सोडले ना तर डॉट बॉलचा रेशो अधिकचा आहे. हा पहा वेग, आणि या वेगाची दहाकता टप्पा पडल्यानंतर बॉलला चांगल्या प्रकारे कट केलंय, राईज केलंय, आला तो डॉट. शेवटचा बॉल प्रगती पथावरती आहे. 1 to go. हो, यावेळी देखील पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी प्रेक्षकांच्या भेटीला जातोय. अंपायर कॉल येतोय जिथे आहे 2 धावा हे प्रेक्षक दाखवले गेले. तब्बल 3 षटकांचा खेळ झालेला आहे. अगदी 26 धावसंख्या प्रेक्षक दाखवले जातात. अगदी आपण पाहिलं तर पॅव्हिलियन दाखवला जातोय संपूर्ण. आपण पाहिलं तर कासेगावचा पॅव्हिलियन हा आहे जिथे आमचे प्रेक्षक संपूर्ण बसला गेला. तदनंतर आमच्या एका स्क्रीनवरती आमचे सगळे मान्यवर दाखवले जात आहेत. दुसऱ्या स्क्रीनवरती आपण पाहिले संपूर्ण प्रेक्षक दाखवला जातोय. 2 कॅमेरेज यावेळी मात्र आपण पाहिले 2 अँगलमध्ये दाखवला जातोय. ही संपूर्ण प्रेक्षकांनी भरलेलं मैदान सध्या आपण पाहिलं तर छावणीचं स्वरूप, अगदी पार्किंग पूर्ण फुल झालंय. आणि हा संपूर्ण आपण पाहिलं तर पार्किंग मध्ये, नंतर आपण पाहिलं तर अगदी आमच्या गॅलरीमध्ये बसलेला प्रेक्षक. बरंच या संपूर्ण वय पाहिलं तर अगदी मी म्हणे लहानापासून अगदी थोरापर्यंत प्रत्येक जण या मॅचचा आनंद घेतोय. प्रेक्षक 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 प्रत्येक जण या स्पर्धेला जोडला गेला. 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या आहे 26, लॉस ऑफ दी 0 विकेट. आणि पुन्हा एकदा आता फुपेरे गावचा पर्याय निवडलेला आहे पंचायत समिती गट कंदूरने, आणि अमर गायकवाड यांना पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती आणलेला आहे. एका बाजूला ऋषी माने जे कासेगावचे आहेत, 8 बॉलच्या पाठीमागे 15 त्यांनी कुटलेले, आणि रोहन हिनुकले देखील कासेगावचेच आहेत. 10 बॉलच्या पाठीमागे 11 धावा त्यांनी कुटलेल्या आहेत. ओव्हर नंबर आता 4 ला होते सुरुवात. विकेटचा शोध अद्यापही टीम कंदूरचा संपलेला नाहीये, आणि हा संघ पहिल्या विकेटच्या शोधामध्ये. अमर गायकवाड राईट आर्म ओव्हर द विकेट तयार. हा बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. मोठा फटका खेळायचा आहे, परंतु प्रयत्नांना नाही यश आलाय. तो डॉट. प्रत्येक टीमकडे एक ट्रम्प कार्ड असतो, प्रत्येकाकडे आपला एक हुकमी एक्का असतो. या टीमकडे बरेच हुकमी एक्के आहेत. त्यातला एक हुकमी एक्का म्हणजे अमर गायकवाड, जो एक अष्टपैलू खेळाडू आहे, आता गोलंदाजीसाठी उतरला. यावेळेला अड्डा बॅटचा टोला, क्षेत्ररक्षक आहे 2. वेगाने खेळलेला फटका, थोडीशी गडबड होतीये. फलंदाजांना मुभा मिळेल का आणखीन एका धावेची? तर नाही, फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. या मॅच मध्ये आतापर्यंत 8.40च्या सरासरीने धावा चालू आहेत. प्रोजेक्ट स्कोरला जर प्रश्न विचारला तर किती धावा होतील इनिंग मध्ये, तर त्यांचं म्हणणं आहे की 48 होतील. तर या 48च्या पुढे जाण्याचा प्रयत्न ऑफकोर्स कासेगाव टीम कडून केला जाईल, जिथे आपण पाहिलं तर अजून विकेट न येता रोहन आणि ऋषीची पार्टनरशिप कुठेतरी डोकेदुखी वाढवू शकते समोरच्या टीमची. म्हणजेच की काय, परिणामांची जाणीव ठेवून कृती आता दोन्ही संघांना करावी लागेल. जर परिणामांची जाणीव तुम्ही ठेवली नाहीत ना तर तुम्ही अपयशाकडे जाल, आणि परिणामांची जाणीव ठेवून जर तुम्ही कृती केली ना तर जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये तुम्ही यशाच्या दिशेने जाल. अमर गायकवाड होता तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला वेगाने टाकलेला बॉल बॅक टू दी बॉलर, समोरच्या बाजूला कार्पेटचा फटका. क्षेत्ररक्षक आले वेगाने, फक्त एकच सिंगल धाव या ओव्हर मध्ये. नियंत्रित टप्प्यावरती अचूक गोलंदाजी अमर गायकवाड. अगदी अचूक. त्या मगाशी चर्चा केली की मुंबईवरून तो निघाला, आणि सकाळी सगळ्यात पहिल्यांदा मैदानामध्ये पाऊल ठेवणारा कोण असेल तर अमर गायकवाड असेल, जो नुकताच या स्पर्धेसाठी मुंबईवरून या मैदानामध्ये सरळ दाखल झाला. ही असते क्रिकेटवरचं प्रेम, हे असतं टीमसाठीचं प्रेम. मात्र संघाची धावसंख्या सध्या 28 आहे. ऋषी आपण पाहिला थोडासा वेळ घेतोय, यासाठीच कदाचित तो वेळ घेत असावा की त्याला मोठ्या फटक्यांसाठी जायचं आहे. बरेचसे आपण पाहिलं सध्याच्या 2 धावा, या 2 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. बरेच जे खळबळलेले समुद्र असतात ते आधी शांतच असतात, आणि ही मी म्हणेल की अगदी वादळापूर्वीची शांतता आहे का या दोन्ही फलंदाजांची? निश्चित, कारण ज्या प्रकारे त्यांचा खेळ राहिला, सुरुवातीला आक्रमण, त्यानंतर थोडेसे शांत झालेत. उचलण्याचा प्रयत्न, वेळेची अचूकता साधण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत, परंतु त्याही पाठीमागे एक सिंगल धाव येते. मी गोलंदाजीचं देखील कौतुक करेल. कंदूर टीम, पंचायत समिती गट ज्या पद्धतीने गोलंदाजी एका बाजूने चालू आहे. सध्या आपण पाहिलं ड्रोन दाखवला जातोय आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून, संपूर्ण ड्रोन त्यांना टिपला. धावसंख्या आपण पाहिली 31, 31 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती सजली गेली आहे, आणि तब्बल 1 चेंडू अजूनही बाकी आहे. ओव्हर क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. निश्चित अंतिम बॉल काय दडलंय, विकेट मिळतीये, चौकार येतो, षटकार येतो, एक सिंगल धाव येते. हा बॉल उचललाय ओव्हर दी बॉलर हेड, क्षेत्ररक्षक झडप घालतील. प्रयत्नांची पराकाष्ठा महादेव कदम करत होते. समय सूचकता दाखवली, पाहिलं की झेल पर्यंत पोहोचू शकणार नाहीये, अंगाच्या साहाय्याने बॉल अडवला. महादेव कदमचे फॅन्स संपूर्ण मी म्हणेल की महाराष्ट्रभर काय आहेत की महादेव कदम बॅटिंग नव्हे, बॉलिंग नव्हे, फिल्डिंग नव्हे, आपल्या
पर्सनॅलिटी नव्हे, आपल्या बोलण्याने नव्हे, प्रत्येकाच्या मनामध्ये त्यानं घर केलंय. म्हणून आज क्षेत्ररक्षणामध्ये आत्ता 100 पैकी 100 गुण. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आहे 32, लॉस ऑफ दी 0 विकेट, 32 धावसंख्या. जेव्हा दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर येतात तेव्हा अशीच मॅच बघायला भेटते. एका बाजूने धावा करण्यासाठी प्रयत्न करतोय कासेगाव संघ, मात्र दुसऱ्या साईडला कंदूर पंचायत समिती गण धावा करून देत नाहीये. कारण की सध्या आपण पाहिलं तर अगदी कोणाची तरी आमच्या खेळाडूची बॅग आहे, त्याच्या बाजूला एक मी म्हणेल की बॉटल आहे, डब्बा आहे, त्याच्यामध्ये त्यानं ते पिल्लू आणलंय, कोंबडीचं पिल्लू हे दाखवलं जातंय स्क्रीनवरती. हे प्रेम असतं. आता हे त्याने घरातून आणलंय का आईने सांभाळायला दिले, पण हे खूप क्यूट आहे. हे टिपले आमचे अगदी कॅमेरामॅन नाही, छोट्या छोट्या गोष्टी आमचा कॅमेरामॅन टिपत असतो. निश्चित ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की दोन संघ एकामेकासमोर आलेले आहेत, दोन वाघ ज्यावेळेस एकामेकासमोर येतात ना त्यावेळेस एक हातगाईची स्पर्धा अनुभवायला मिळते. 4 षटकांचा खेळ संपलाय, 32वा धावफलकावरती शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये मोठ्या फटक्यांचा धाडस होईल का? शंकरदादा मोहिते साहेब यांच्या माध्यमातून विकेट घेतली तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. संदीप गायकवाडसाठी हे प्राइज आलंय. ओके, संदीप गायकवाड गोलंदाजीसाठी आला. शंकरदादा मोहिते साहेब यांच्या माध्यमातून विकेटसाठी तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. लेट्स सी आता या 1000 रुपया कॅश प्राइज मिळवण्यामध्ये संदीप गायकवाड यशस्वी होतोय का त्याच्या विरोधामध्ये आक्रमण केलं जात आहे. कारण की आता ती वेळ आली आहे, 12 चेंडू फक्त बाकी आहे. अब नाही तो कब, अभी नाही तो कभी. आता आक्रमण केलं जाईल का? लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, पंच वळतील का? आणि पहिलाच बॉल पंताने सांगितले आपल्या स्टाईलने की हा वाईड बॉल आहे. या मॅच मध्ये पहिला व्हाईट बॉल आला. हा एक्स्ट्रा धाव आतापर्यंत नव्हती. हा पहिला व्हाईट बॉल आहे जो आपण पाहिलं तर या मॅच मध्ये टाकण्यात आला. यावेळेला हा फटका क्षेत्ररक्षक आहे, डीपला वेगाने येत आहेत. बॉल माझ्यापर्यंत येण्यापेक्षा मी बॉल पर्यंत येतो, फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. ही फायनलची व्हॅल्यू आहे. फायनल मॅच मध्ये हे दोन्ही संघ फायनलिस्ट का झालेत? आज आपण पाहिलं फायनलच्या मॅच मध्ये एक्स्ट्रा चेंडू, एक्स्ट्रा वाईड, एक्स्ट्रा धाव दिली जात नाहीये. बॉल टू बॉल खेळलं जात आहे, एकेका धावेसाठी खेळलं जात आहे. तशा पद्धतीने आपण पाहिलं तर सध्या मॅच मात्र चालू आहे. निश्चित, कारण प्रत्येक बॉलला महत्व आहे. 2777. हा जर बॉल तुम्ही वाईट टाकला ना पुन्हा एकदा तोच बॉल तुम्हाला टाकायचा आहे, त्याच्यामुळे मोल वाढलेला आहे. संदीप गायकवाड गाव आहे फुपिरे बॉलिंग मार्क वरती तयार. एका बाजूला कासेगावचे ऋषी माने तयार. यावेळेला पायांवरती ठेवण्याचा प्रयत्न, वेगळी रणनीती पंच वळतील, आपल्या स्टाईलने सांगतील. सुनील पाटील सर, व्हाईट बॉल. 35 धावसंख्या. बॅटिंग करणारी टीम कासेगाव पंचायत समिती गण बोलत असेल. धावा येऊ देत, कशा येऊ देत, धावांची गरज आहे. धावा हवेत, धावा पाहिजे, कैसे भी देतो, धावा पाहिजे. आणि सध्या त्याच एक्स्ट्रा धावा त्यांना भेटतायत. यावेळेला उचललाय, हा ताबडतोब फटका खेळलाय का? हो, आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अरे चनिया मनिया बोर खायाला गोड. फटका खेळलाय ताबडतोड, षटकार. अप्रतिम फटका. म्हणूनच मागाशी चर्चा केली की ऋषी वादळापूर्वीची शांतता आहे का? शांत होता, संत नव्हता. आता फटका अप्रतिम खेळतोय तो, कारण की या फटक्याची तो वाट बघतो. बरेच फलंदाज आपण पाहिले टप्प्याची वाट बघतात. तो टप्पा त्याच्या बॅटच्या रडारमध्ये आला, बॅट स्विंग केली, लॉफ्ट मध्ये आलेला चेंडू अखेरीस त्यानं पोहोचवला सीमारेषेच्या बाहेर. मॅक्सिमम साठी आमदार चषक 2024चा फायनलचा षटकार. निश्चित याच प्रकारची बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. बॉलर संदीप गायकवाड फुपेरे पुन्हा तयार. एका बाजूला ऋषी माने नावाचं वादळ, पंचांकडे मागितले दात, पंचांनी दात फेटाळली. कमबॅक करणारा बॉल मनोबल वाढवतोय. एका साईडला ऋषीने षटकार लगावला, संदीप गायकवाडने लगेच डॉट टाकला. मी पण कच्च्या गुरुचा चेला नाहीये भाई. मॅच होणार, आमने सामने होणार. तुम बडे मी आहे, हम भी मी आहे. मी या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी प्रयत्न करेल आणि अप्रतिम मॅच रंगतीये. आणखीन एक गोलगट्टम लकडपट्टम दे दन मैदानाच्या आतमध्ये. सबसे हटके 100% बॉलला पाठवले सीमा पार. फलंदाज आहेत ऋषी माने, कासेगाव आहे त्यांचं गाव. अप्रतिम गेंद हस्ती हस्ती बस्ती में, ऋषी अपने मस्ती में, असं म्हणायला हरकत नाही. काय फटका केलाय साइड अँगलने तुम्ही पाहताय. बॅट स्विंग झाली आहे. टीमची टोटल 47. कुठे होती धावसंख्या, कुठे आणली धावसंख्या, हेच असतं. तुमचा पाया मजबूत झाला तर तुम्ही त्याच्यावरती कितीही मजले इमारत सजवू शकता, लावू शकता. हा आणखीन एक आडव्या बॅटचा टोला. शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत पहिल्या विकेटसाठी, परंतु या बॉलच्या पाठीमागे एक सिंगल धाव मिळते आणि ओव्हर नंबर
5चा खेळ सुरू आहे. पार्टनरशिप जर पाहिली ना 29 बॉलच्या पाठीमागे 48 धावा कुठलेल्या आहेत. एका बाजूला करंट रन रेट आहे 9.33चा. या स्पर्धेतली सर्वात मोठी पार्टनरशिप देखील होऊ शकते. अजून विकेट जर आली नाही तर कदाचित टीमची टोटल 70 पर्यंत एक मॅजिकल स्कोर आपल्याला बघायला भेटू शकतो. 19 चेंडूमध्ये 48 धावेची पार्टनरशिप ही आतापर्यंतची आमदार चषकची बेस्ट पार्टनरशिप मानली जाते. आणि या षटकातला अंतिम बॉल शेष आहे. स्ट्रायकर एंडला आता रोहन हिनुकले तयार होतील. उचलण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. क्षेत्ररक्षक बॅकअप देतील की झेलसाठी जातील, तर लाल्या यांनी बॉलला बॅकअप दिलाय. म्हणजे हा हजर जबाबीपणा हा तितकाच महत्वाचा होता. आणि या शेवटच्या बॉलवरती फक्त आणि फक्त धाव आली ती एक. 5 षटकांचा खेळ संपलाय. 49 वरती 0. 5 षटकांचा खेळ झाला. 49 धावसंख्या. मॅचचं अंबामाता मंदिर सध्या स्क्रीनवरती दाखवलं जातंय. सध्या आपण पाहिलं तर अंबामाता मंदिर हे संपूर्ण मैदान मंदिर तुम्ही पाहताय. ओमसाई MTCच्या माध्यमातून सध्या आपण पाहिलं तर हा संपूर्ण व्ह्यू घेतला अक्षय म्हात्रेनं. त्यानंतर ही व्हिडिओ बनवली आम्ही आणि ही सध्या युट्यूबला दाखवली जाते. 198 पेक्षा जास्त देशामध्ये सध्या हे मंदिर आणि हे दर्शन घेतलं जात आहे. आणि संपूर्ण विचार या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. कारण की सकाळीच आपण पाहिलं सांगलीच्या माध्यमात देखील आपण चर्चा केली. येस निलेश सर. निश्चित काल ज्यावेळेस आम्ही स्पर्धा संपली आवर्जून देवीचं दर्शन घ्यायला गेलो. तू नारायणी, तू जीवनदायिनी, तू सकल जनाची सृष्टीची माता. उत्सव तुझा आला, भक्त होती तल्लीन आता. मन भक्तीत तल्लीन होते तुझे गीत गाता. नवरात्री उत्सव सुरू झालाय आणि या नवरात्री उत्सवाच्या या आमदार चषकाच्या माध्यमातून संपूर्ण सांगली जिल्ह्याला आणि आपण क्रीडा प्रेमींना देऊया शुभेच्छा. ही अंबा माता आहे जिचं आपण दर्शन सर्वांनी घेतलं. ओव्हर नंबर 6चा पहिला बॉल आणि पंचांकडे मागितली आहे दात, परंतु पंचांनी पाहिलं की विश्वास कमी, दात फेटाळली आहे. सचिन आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू सबमरीन राहिला, थोडासा खाली राहिला. जमिनीलगत जाणारा चेंडू बॅट स्विंग केली आहे. अपील उचलण्याचा प्रयत्न. बरेचसे मी म्हणेल की बरेचसे पर्याय बाहेर काढले जातात. दबाव टाकण्यासाठी षडयंत्र बाहेर काढले जातात. अपील करून थोडंसं घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो. कदाचित तोही असू शकतो. पण पहिला चेंडू अप्रतिम सादर झाला. एक फटका अप्रतिम ड्राइव्ह केला, निघून जातोय. 1 बाउन्स सीमा रेषे पार. अप्रतिम फटका, चौकार. या बॉलने घेतले भरारी. फटका आहे भारी. बॉल सीमा रेषा तोडून फोडून भेदून सरळ 4 धावेंसाठी रोहन हिनुकले मैदानाच्या आतमध्ये आता मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावतात. बॅकलिफ्टचा वापर केला. क्रिकेटचा एक पुस्तकी फटका खेळा. सीमा रेषेला आग लावत बॉल सीमा पार. पुढचा बॉल बॅकफुट वरती गेले, जागा बनवली, पंच केलाय. बॉल डिक्लेअर झोन मध्ये मार्गस्थ होतोय. धावांची मोहर किती धावांची लागेल तर फक्त एक सिंगल धाव. तळोळे सरपंच सचिन पाटील यांच्या माध्यमातून सचिनसाठी आपण पाहिलं तर विकेटसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालं. आपण पाहिलं तर हे कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून दिलं जाईल. 54 धावसंख्या 54. एक चांगली धावसंख्या सर भेटले, एक मॅजिकल फिगर भेटले, एक फायटिंग स्कोर सध्या भेटला आणि अजूनही विकेट आली नाही. जर ही पार्टनरशिप अशीच राहिली तर आमदार चषक 2024 ची सर्वात मोठी पार्टनरशिप आपल्याला बघायला भेटेल. निश्चित, कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या दोन्ही फलंदाजांनी नॉट आउट खेळ केलाय आणि तोही खेळ बहरदार केलाय. धावसंख्येची गती वाढवली आहे, धावसंख्येला बहर आलाय. बॉलर तयार. खुलं टप्प्याचा बॉल, यॉर्करचा वार. अंतिम षटक म्हटलं की तुम्हाला हे पर्याय निवडावे लागतात. बालंबाल बचावलेत, एक सिंगल धाव. अगदी आता प्रयत्न करावे लागतात. कदाचित ओव्हर थ्रो देखील आहे. येस, अंपायर कॉल येतोय. तब्बल आताच्या 3 धावा आहेत. 1 + GST 2 म्हणजे 3 धावा. जिथे 1 होती, एका धावेची किंमत खूप वाढलेली आहे. शेवटच्या क्षणाला तुम्हाला समजतं. म्हणजे पेपर लिहिता तेव्हा एका गुणाला, इलेक्शन मध्ये एका मताला, क्रिकेटमध्ये एका धावेला जी किंमत आहे ती शेवटच्या क्षणाला तुम्हाला समजते. या धावानंतर मोजल्या जातील. आणि एका सेकंदाचं महत्व जाणायचं असेल ना, जो ऑलिम्पिक मध्ये एका सेकंदाने कमी पडतो ना, त्याला विचारा. हुसेन बोल्ट यांनी सांगितलं की 9 सेकंद मला अधिक धावण्यासाठी मला 4 वर्ष प्रशिक्षण घ्यावं लागलं. म्हणजे या सर्व गोष्टींना जीवनामध्ये आणि क्रिकेटमध्ये किती महत्व आहे. आणि किंबहुना काही कमेंट आपण वाचूया. कॅमेरामॅन नीरज, तुझं करावं तेवढं कौतुक कमी आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. तुझ्या कामाला सलाम आहे. नीरज साठी अनिरुद्ध माने यांच्या माध्यमातून कमेंट आले. कॅमेरामॅन नीरज जो अगदी फ्रंटला बसलाय, वय वर्ष 18, त्याच्यासाठी कमेंट आले. थँक्यू सो मच. आणि गाव कल्याण डोंबिवली परिसरातलं पागडीचा पाडा या गावचा तो कॅमेरामॅन आहे. आणि या बॉलला भिरकावून दिलंय. मोहर लागेल ती एका धावेची. अगदी एक धाव. या तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला तर झालेला आहे. 5 1 टू गो.
एक चेंडू फक्त बाकी आहे. 58 धावसंख्या. आतापर्यंत आपण पाहिलं तर 9.94च्या सरासरीने, म्हणजे इथून पुढे 2-3 धावा येत आहेत तर कदाचित प्रत्येक ओव्हर मागे 10च्या सरासरीने धावा येताना तुम्हाला बघायला भेटतील. 60 धावसंख्या या मॅच मध्ये जर कदाचित टार्गेट बघायला भेटतंय तर एक चांगली मॅच बघायला भेटेल. आतापर्यंत 750 लोक आपल्यापर्यंत लाईव्ह मध्ये मॅच बघतायत. 750चा आकडा हा आपण आता गाठलेला आहे लाईव्ह ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून. क्या बात आहे. या स्पर्धेची पोचपावती आहे. प्रेक्षकांनी अक्षरशः या स्पर्धेला डोक्यावरती घेतलंय. मनमुराद आनंद घेत आहेत, आस्वाद घेत आहेत. अंतिम बॉल फुल टॉस आहे परंतु उत्तर साजेसं नाही. अमर गायकवाड, ओहो व्हॉट अ कॅच. पुन्हा एकदा जॉन्टी रोड्स या आमदार चषकामध्ये अवतरलेले आहेत आणि 9वा असा झेल आहे ना जो प्रेक्षकांची मन जिंकतोय. 1000 रुपयाचं पारितोषिक फुफिरेचे खेळाडू अमर गायकवाड यांनी जो झेल पकडलाय परंतु ज्यांनी विकेट घेतली आहे त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. रुको जरा, फोकस करो कॅमेरामॅन, फोकस करो, कारण की हा चेंडू बीमर आहे का अंपायरने विचारलाय. आता अंपायरला यावं लागेल कारण की अंपायरच्या मनामध्ये कुजबूज झाली आहे आणि पंच स्वतःहून येत आहेत. हा चेंडू कमरेच्या वरती आहे का हे चेक केलं जाईल आणि कदाचित कमरेच्या वरती असला तर और एक मौका मिलेगा. निश्चित आणखीन एक बॉल पुन्हा टाकावा लागेल. सुनील पाटील सर आहेत, वैभव नलावडे सर आहेत, क्वालिफाईड पंच कोल्हापूरचे आहेत आणि किंबहुना पडताळणी करतील या बॉलची उंची किती आहे. हृदयाची धडधड वाढली आहे कारण एका बाजूला ओसंडून धावा पहिल्या 6 षटकांमध्ये खर्च केलेले आहेत आणि किंबहुना 58 वरती एक अशी स्थिती आहे आतापर्यंत. कासेगाव विरुद्ध कंदूर असा रंगलेला पंचायत गटचा सामना. पहिला डाव निश्चित रिप्ले टेलिकास्ट देखील आपल्याला बघायला मिळेल. अंतिम बॉल त्याची उंची किती होती आणि किंबहुना पंच काय निर्णय देतील आणि पंचांनी सांगितलंय की हा OUT आउट. आता स्क्रीन वरती रिप्ले पहा तुम्ही. विकेट कशा पद्धतीने आले. टीमची टोटल आहे 58 आणि 59 धावेचं टार्गेट. हा रिप्ले स्क्रीन वरती दाखवला जातोय. हा फटका केला साइड अँगलने, अगदी लिगल बॉल. तदनंतर चेंडू हवेमध्ये कॅमेरामॅन टिपतोय शेवटपर्यंत आणि ही कॅच पकडली गेली. अप्रतिम कॅच. 59 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 36 चेंडू मध्ये 59 धावा हव्यात. सध्या आपण पाहिलं तर संपूर्ण ड्रोन व्ह्यू तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला जातोय. आज स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर संपूर्ण मान्यवर सध्या अगदी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमचे शिराळा विधानसभा संघाचे युवा नेते, सांगली जिल्ह्याचे युवक अध्यक्ष, विराज उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय आदरणीय विराज नाईक दादा सध्या मात्र आपण पाहिलं तर व्यासपीठावरती अगदी उपस्थित आहेत. विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय आदरणीय यशवंतजी निकम बापू देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमचे आदरणीय सन्माननीय विजयराव नलवडे आप्पा देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. माजी जिल्हा परिषदचे सदस्य प्रवीणजी शेट्टे साहेब देखील व्यासपीठावरती सध्या उपस्थित आहेत. माजी नगरसेवक शिराळ्याचे आमचे सन्माननीय बसवेश्वर शेट्टे साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमचे आदरणीय सन्माननीय सचिनजी शेट्टे साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य शिराळ्याचे सन्माननीय आदरणीय अक्षयजी जाधव साहेब देखील आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. माजी सरपंच ग्रामपंचायत शिराळ्याचे सन्माननीय आदरणीय देवेंद्रजी पाटील साहेब देखील आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर शिराळा शहर राष्ट्रवादी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय सुनीलजी कवटेकर साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आमचे माजी पाणी पुरवठा सभापती शिराळा नगर पंचायतचे सन्माननीय आदरणीय संजयजी हिरवडेकर साहेब देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. विश्वास सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय आदरणीय विश्वासजी कदम साहेब देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. शिराळा शहर युवक अध्यक्ष राष्ट्रवादीचे सन्माननीय आदरणीय अमितजी गायकवाड साहेब देखील या स्पर्धेचा आनंद व्यासपीठावरून घेत आहेत. त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय संजयजी कदम साहेब असतील, आमचे सन्माननीय आदरणीय सुनीलजी कोतवाल साहेब असतील, ऋतुराजजी जाधव साहेब असतील, शिराळा शहर युवक अध्यक्ष सदस्य सन्माननीय आदरणीय राहुलजी गायकवाड साहेब असतील, आमचे माननीय सन्माननीय विशालजी पाटील साहेब, सन्माननीय उदयजी गायकवाड साहेब, सन्माननीय संतोषजी गायकवाड साहेब असतील, आमचे सन्माननीय अमरजी कवाले साहेब असतील, अमितजी भोसले साहेब असतील, रणजितजी नलवडे साहेब असतील, तुषारजी यादव साहेब असतील. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय प्रतीकजी पाटील साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बाबा पाटील साहेब, उदय पाटील साहेब आणि रवी पाटील साहेब देखील या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. प्रतापजी मुळीक साहेब देखील या स्पर्धेत
ते आपण पाहिलं तर जोडले गेलेत. आदरणीय प्रतापजी मोडिक साहेब देखील या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. वसीम मोमीन साहेब देखील या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. निलेशजी कांबळे साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेतोय. अविनाशजी निकम साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेताना तुम्ही पाहताय. त्याचबरोबर सुमितजी निकम साहेब देखील या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर स्पर्धेचा आनंद घेतात. आमचे उपस्थित पत्रकार बंधू त्यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय आनंदरावजी शिंदे साहेब या स्पर्धेचा आनंद घेताना तुम्ही पाहताय. सैफ मुल्लाभाई देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे. इम्रानजी आतार साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेताना तुम्ही पाहताय. साईनाथजी नलवडे साहेब ते देखील या स्पर्धेचा आनंद या माध्यमातून व्यासपीठावरून घेत आहेत. अविनाशजी कांबळे साहेब असतील, आमचे प्रतापजी कदम साहेब असतील, ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि त्याचबरोबर आमचे अनिकेतजी कुंभार साहेब असतील, ते देखील आमदार चषक 2024चा आनंद या स्पर्धेचा आनंद घेताना तुम्ही पाहताय. आणि त्याचबरोबर इतर संपूर्ण मान्यवर तुम्ही सध्या पाहिलं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता सध्या जे पिल्लू दाखवलं होतं आपण अगदी छोटंवालं, त्याला पाणी पाजलं जातं, किती काळजी घेतली जाते. या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही टिपतो कारण की प्रेक्षकांना काय हवंय, प्रेक्षकांना काय बघायला आवडेल, प्रेक्षक कशामुळे या स्पर्धेकडे खेचले जातील. आमदार चषक दादा देखील बघतायत. दादा भिंतीच्या बाजूला हे काही आमचे मित्र आहेत, त्यांनी ते पिल्लू आणले आणि ते अगदी पाणी पाजतात. आणि आमच्या कॅमेरामॅन सध्या हे टिपतोय. छोट्या छोट्या गोष्टी आम्ही टिपतो. प्रेक्षकांना काय बघायला आवडेल, प्रेक्षकांचं मनोरंजन काय, प्रेक्षकांना काय हवंय. कारण की प्रेक्षकांनी आता टीव्हीचा रिमोट बाजूला ठेवला, मोबाईल सायलेंट केला. त्यांना ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून काय बघायला भेटेल, काय ऐकायला आवडेल, हाच प्रयत्न आमदार चषक 2024च्या माध्यमातून आपण करतोय. हा तमाम संपूर्ण व्यासपीठ तुम्ही पाहताय. शोभा आली आहे. संपूर्ण मान्यवरांमुळे आमदार चषक 2024ला खूप शोभा आली आहे. आणि हे संपूर्ण आमचा प्रेक्षक आता नीरज आपल्याला दाखवेल. अंपायरचा ग्रीन सिग्नल आलाय. थँक्यू नीरज, मनापासून आभार. अंपायरचा ग्रीन सिग्नल आला, लगेच मॅचला केली जाईल सुरुवात. सेकंड इनिंगला 59 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. छत्तीस बॉल आणि विजयासाठी बनवायच्या 59 धावा. पहिलाच बॉल अंगाला भेदतो. एका बाजूला बॅटिंग मध्ये फुपिरे गावचे अमर गायकवाड, तर दुसऱ्या बाजूला कदमवाडीचे महादेव कदम. आणि पहिला बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज जगदीश दगडे ओव्हर नंबर 1 मध्ये आहेत. पहिला बॉल डॉट आहे, जशास तसं उत्तर. दुसरा बॉल, या वेळेला बैठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अमर गायकवाडांच्या थाय पॅडला जाऊन बॉल भेटतोय. या बॉलच्या पाठीमागे कोणती धाव येत नाहीये. लागोपाठचे 2 बॉल डॉट. अप्रतिम गोलंदाजी सध्या मात्र हाताळले. पहिले दोन्ही चेंडू आपण पाहिले तर अगदी डॉट बॉल येताना आपण पाहिले. त्यानंतर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये आता वेगळी रंगत यायला सुरुवात होईल. कारण की समोरच्या टीम कडून देखील आक्रमण करायला कंदूर टीम देखील आता सज्ज झाली आहे. तब्बल आपण पाहिलं तर 59 धावा आता त्यांना या मॅच मध्ये फायनलचा किताब म्हणजे फायनलची क्रिस्टल ट्रॉफी उचलण्यासाठी करायचा. ड्राइव्ह केला, अप्रतिम फटका, अगदी अप्रतिम, कार्पेटला आग लावत. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ स्ट्रोक. अमर गायकवाड ड्राइव्ह होता, अप्रतिम फटका खेळून काढला. आणि या ड्राइव्ह न तब्बल 4 धावा त्याच्या टीम मध्ये दाखल झालेत. सुरुवात केली चौकारानं. काय फटका खेळलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय. अगदी ड्राइव्ह केलाय. वॉट अ ड्राइव्ह ऑन दी टो. दोन्ही पायाच्या अगदी अंगठ्यावरती उभा होता आणि त्यानंतर हा फटका खेळून काढलाय. सोडून दिला. यावेळी चेंडू आपण पाहिलं तर अगदी लेग स्टिकला सोडून जाणारा व्हाईट बॉलचा इशारा. मेरे काबिलियत पे शक मत कर मेरे दोस्त, मेरे काबिलियत पे शक मत कर मेरे दोस्त, मुझे हराने के लिए कोशिश नहीं साजिश की जाती है. या मॅच मध्ये साजिश करावीच लागेल हरवण्यासाठी. अप्रतिम फटका, इनसाइड आउट. पुन्हा ड्राइव्ह निघून जातोय सीमा रेषे पार. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास, तब तूने रचा है एक बड़ा इतिहास. बॉल एक टप्पा घेत सीमारेषेच्या पलीकडे फरार होतोय. सरळ 4 धावांसाठी मागणी तसा पुरवठा करायला आता सुरुवात केलेली आहे. दोन्ही बाजूने आक्रमण सुरू झालंय. आणि एका बाजूला जर आपण चर्चा केली ना, किंबहुना अमर गायकवाडाने प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. सुरुवातीचे 2 बॉल डॉट खेळले खरे, परंतु त्यानंतर 2 बॉल चौकार देखील पाठवलेले आहेत. एका बाजूला गोलंदाज जगदीश जे कासेगावचे तयार होतील. बॉल क्रमांक 5, फुल टॉस बॉल ओव्हर द बॉलर हेड खेळण्याचा प्रयत्न आणि लॉंग मिड ऑफला बीट करून हाय बॉल सीमारेषा पलीकडे फरार. आणखीन एक येतोय चौकार. सेमीफायनल मॅच मध्ये अमर गायकवाड 0 वरती आउट झाला होता. नाराज चेहऱ्याने आला
आणि त्यावेळी बोलला किरण सर फायनल मॅच मध्ये बोलायला शब्द देणार नाही, आणि या मॅच मध्ये तो खेळतोय, अप्रतिम बॅटिंग करतोय, अप्रतिम त्यानं मात्र सुरुवात केली आहे. व्हॉट अ बॅटिंग. 0-0-4-1-4-4. तुम्हाला वाटेल फोन नंबर आहे, नाही, 5 चेंडू मागचा खेळ आहे हा. ज्या पद्धतीने खेळ झाला, 2 डॉट बॉल, तदनंतर 1 4, 1 व्हाईट बॉल, 2 चौकार, असे राहिले तब्बल 13 धावा, 150 षटकार. म्हणजे 150 षटकार आतापर्यंत झालेत. यावेळी देखील आपण पाहिलं फटका घेण्याचा प्रयत्न अगदी मागच्या पायावरती बसला होता, बैठा फटका, घुटना टेक, आणि तदनंतर त्याला तो फटका खेळायचा होता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या आहे 13. रिप्ले मध्ये पाहताय किती आतमध्ये जातोय तो, किती आतमध्ये जातोय. पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये तो गेला. पूर्णपणे खेळपट्टीच्या अगदी यष्ट्यांना चिटकून खेळण्याचा प्रयत्न, जी तुम्हाला जागा दिली जाते पॉपिंग क्रीजची, त्याचा उपयोग करणं म्हणजे काय असतं, अमर गायकवाड सध्या दाखवतोय. निश्चित तुम्हाला क्रीजच्या खोलीचा चांगला वापर करावा लागतो. 13 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. आणि किरण सर, प्रत्येक धाव जी आहे ना ती 1,1694 रुपयाला आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत 13 धावा बनवल्यात, म्हणजे 22,000 तुम्ही आतापर्यंत गोळा केलेले आहेत. कारण पारितोषिक 1 लाखाचं आहे. 13 वरती 0 अशी स्थिती आहे. अप्रतिम. या छोट्या छोट्या गोष्टी विचारात आणून द्याव्या लागतात. म्हणून म्हटलं आज गळ्यामध्ये जर चेन असेल तर तिची किंमत नाहीये जास्त भाऊ. आज मैदानामध्ये जी 1 धाव आहे तिची किंमत जास्त आहे. आज व्हॅल्यू वाढली एका धावेची. आज एका धावेसाठी वाटेल ते करेल. काय पाहिजे तुम्हाला? काही नको. आज फक्त ट्रॉफी हवी आम्हाला. पहिला चेंडू या मता सुरेख फटका. व्हॉट अ स्ट्रोक, व्हॉट अ स्ट्रोक. काय फटका खेळलाय. महादेव, देव के देव महादेव, महाकाल आया है. न थका हूं ना हिम्मत मैंने हारी है, अरे हौसले है बुलंद क्योंकि सफर मेरा जारी है. या बॉल वरती केलाय महादेव कदम यांनी आक्रमण. कदमवाडीचा हा चौकारांचा आणि षटकारांचा ब्रँड सीमारेषेच्या पलीकडे बॉलला धाडतोय. सरळ 4 धावांसाठी वैभव निकम यांच्यावरती भीषण हल्ला. यावेळी देखील आपण पाहिलं तर अप्रतिम चेंडू हाताला. एका साइडला बॅटिंग करत असताना टेनिस क्रिकेट, शिरा टेनिस क्रिकेटचा अप्रतिम फलंदाज, तर दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर शिरा विभागातील वेगवान गोलंदाज. विजय पावलेच्या नावासोबत गतीमध्ये ज्याचं नाव जोडलं जातं तो वैभव निकम गोलंदाजीवरती स्वार झाला. निश्चित ज्यांच्या गोलंदाजीमध्ये धार आहे, अचूकता आहे, भेदकता आहे. पुन्हा तयार राऊंड द विकेट. यावेळेला वेगाने हाताळलाय, आपली स्ट्रेंथ वापरली आहे, परंतु पंचांनी कळलंय की इट्स अ व्हाईट बॉल. अप्रतिम गोलंदाजी त्याची राहिली आहे. आतापर्यंत त्याने घेतलेले विकेट 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 ते देखील महत्वाचे राहिले आहे. वैभव निकम गोलंदाजी नाही तर रखरखते आगीचे निखारे टाकतो. गोलंदाज कमी आणि तोफखाना जास्त टाकतो. ही त्याची आतापर्यंतची गोलंदाजी आहे. निश्चित, कारण आता आगीचे गोळे टाकावेच लागतील आणि किंबहुना ज्यासाठी वैभव निकम जाणले जातात ना तो खेळ त्यांना करावा लागेल. एका बाजूला कदमवाडीचे महादेव कदम तयार. यावेळेला सरळ बॅटला घेऊन आले क्षेत्ररक्षक. आहे शॉट स्क्वेअर लेगला. एक सिंगल धाव येईल आणि स्ट्राइक अमर गायकवाड यांच्याकडे दिलंय. येस, एक धाव घेणं महत्वाचं आहे. ज्यावेळी फटके येणं बंद होतात तेव्हा एक धाव घेऊन अमर गायकवाडला स्ट्राइक देणं कदाचित महादेवची देखील स्ट्रॅटेजी असू शकते. कारण की दुसऱ्या साईडला अमर गायकवाडच्या बॅटमधून आतापर्यंत धावा चांगल्या आलेत, टायमिंग स्ट्रोक आलेत. जेव्हा तुमच्या बॅटला चेंडू मधोमध लागतो तेव्हा तुमचा आत्मविश्वास गगनाला भिडतो असं म्हटलं जातं. एका साईडला वैभव निकमच्या गोलंदाजीवरती, त्याच्या वेगावरती फलंदाजी करत असताना एखाद दुसरा फलंदाज अडकवला जाईल का? धावसंख्येमध्ये बेड्या ठोकण्यासाठी आणलेल्या वैभवला विकेट घेतल्यानंतर आनंद साजरा करता येईल का? या प्रश्नासाठी प्रेक्षक अगदी शांततेकडे या मॅच कडे बघत बसलेत. त्यांना काय या मॅचचा इतिहास कळेल का? यॉर्कर चेंडू क्रिकेटचं अस्त्र बाहेर काढला. यॉर्करला मान आहे तोच अमर गायकवाडनं दिलाय. आणि त्यानंतर तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे 4. धावसंख्या 19. 19 लॉस ऑफ दी 0. निश्चित आवर्जून एक गोष्ट सांगायला आवडेल की किंबहुना आतापर्यंत एकही विकेट गमावली नाहीये. पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल का? हो, मिळाली आहे. आणि इथे एक धाव निश्चित मिळते. धावसंख्या पुढे सरसावतीये. एका बाजूला धाव फलक 19 वरती जाऊन पोहोचलाय, 20 वरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये शिल्लक आहे. एका बाजूला वैभव निकम यांचा दमदार मारा. एक मोठा फटका वगळला, वाईट बॉल वगळला, तर बाकीची गोलंदाजी त्यांनी चांगली केली आहे. शेवटचा बॉल शेष. अद्यापही या मॅच मध्ये एकही गडी गमावला नाहीये. बॉल हवेत आहे आणि या मॅच ची पहिली विकेट येईल का? आणि हो, पहिल्या विकेटचं पतन. कदमवाडीचे महादेव कदम माघारी.
2 षटकांचा खेळ झाला. एक ड्रिंक ब्रेक, अंपायर्स मी विनंती करे, एक ड्रिंक ब्रेक दिला जातोय. एक थोडासा 2 ते 2 मिनिटाचा एक ड्रिंक ब्रेक दिला जातोय थोडासा. येस येस येस, ड्रिंक ब्रेक पाणी मैदानामध्ये घेऊन जाऊ शकता. टार्गेट समीकरण अक्षय मात्रे आपण दाखवूया स्क्रीनवरती. विकेटचं पतन झालं. महादेव कदम माघारी गेला स्वस्तामध्ये 5 धावा करून. 24 चेंडूमध्ये 39 धावा हव्यात आता विजयासाठी. 24 चेंडूमध्ये तब्बल 39 धावेची गरज आहे आता विजयासाठी. या मॅच मध्ये छोटासा ड्रिंक ब्रेक घेतला जातोय. निश्चित खेळ थांबलेला आहे आणि किंबहुना आपण ड्रिंक्स ब्रेक प्रोव्हाइड केलेला आहे. धोरणात्मक वेळ प्रदान केली. अंतिम सामन्यासाठी 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 20 धावा धावफलकावरती आलेले आहेत आणि किंबहुना एका बाजूला अमर गायकवाड 8 बॉल 13 धावांचा खेळ ज्यांनी उभा केलाय. शेवटचे आता 4 षटक शिल्लक आहेत. 24 बॉलचा खेळ शिल्लक. एका बाजूला रिक्वायर्ड रन रेट आहे 9.75चा. करंट रन रेट आहे 10चा. म्हणजे सरासरी चांगली आहे. ओमसाई एमटीचं एक चांगलं प्रसारण. अक्षय शेठ म्हात्रे, कुणाल शेठ म्हात्रे यांच्या मालकीचा हा चॅनल आणि यांनी चांगलं प्रसारण केलंय आणि किंबहुना या स्पर्धेला त्यांनी चांगल्या प्रकारे कव्हरेज करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे. ड्रिंक्स ब्रेक झालाय. शेवटची 4 षटके प्रगतीपथावरती येतील. सध्या आपण पाहिलं तर हाय क्वालिटी कॅमेरा, हाय क्वालिटी ब्रॉडकास्टिंग, फुल HD शूटिंग, ड्रोन व्ह्यू, ब्रॉडकास्टिंग विथ अस, मोर इन्क्वायरी. अक्षय शेठ म्हात्रे, कुणाल म्हात्रे 80 80 88 81 82. अक्षयचा नंबर, कुणालचा 90 22 22 81 82 म्हणून म्हटलं जातं. 81 82 ओमसाई MTC सध्या आपण पाहतोय. आणि या मॅच मध्ये सध्या आपण पाहिलं तर कशा पद्धतीने रंगत येईल, कशा पद्धतीने इथून पुढची सिच्युएशन असेल. कारण की एक छोटासा ड्रिंक ब्रेक आणि एक छोटीशी टीम मीटिंग बरंच काही बनवू शकते आणि बिघडवू शकते. निश्चित आजचा दिवस जो आहे ना तो पुन्हा नाही. निश्चित एका मॅचचं उदाहरण देईल. मॅच होती ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत. या मॅच मध्ये असा किस्सा घडला. ब्रॅड हॉक गोलंदाजी मार्क वरती होते. स्ट्रायकर एंडला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर होते आणि ब्रॅड हॉकने सचिन सरांना आउट केलं आणि ब्रॅड हॉकने एवढा मोठा जल्लोष व्यक्त केला ना की मात्र ज्यावेळेस सामना संपला त्यावेळेस ब्रॅड हॉक एका मालकाला घेऊन त्यांच्या रूम मध्ये गेले आणि म्हटले की माझ्या जीवनातला एक सर्वोत्तम दिवस आहे कारण मी क्रिकेटच्या देवाची विकेट घेतली आहे. आणि त्यावेळेस मात्र सिग्नेचर मागितली होती. सचिन सरांनी काय लिहिलं माहिती आहे? दिस डे विल बी नॉट कमिंग युअर लाईफ अगेन. हा दिवस तुझ्या जीवनामध्ये परत कधी नाही येणार. त्यानंतर 35 वेळा ब्रॅड हॉक टेस्ट क्रिकेट, वन डे क्रिकेट, T20 समोरासमोर आले परंतु ब्रॅड हॉक आपल्या जीवनामध्ये सचिन तेंडुलकर सरांची विकेट घेऊ शकला नाही. त्यामुळे हा क्षण भरभरून जगा पुन्हा नाही. अगदी जी महत्वाची उपस्थिती तुम्ही पाहताय. महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब यांची उपस्थिती या स्पर्धेला तुम्ही पाहताय. अगदी आमदार चषक 2024 साठी आपण पाहिलं तर महत्वाची उपस्थिती अगदी व्यासपीठावरती. थोड्याच वेळामध्ये आपण पाहिलं तर माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अर्थातच सन्माननीय आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब यांची महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला तुम्ही पाहताय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थानं आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढली गेली. आपण आलात, या व्यासपीठाची शोभा वाढली गेली. आमदार चषक 2024च्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत केलं जात आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ज्यांची उपस्थिती आपण पाहताय महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री सन्माननीय आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब यांची उपस्थिती सध्या आमदार चषक 2024 साठी तुम्ही पाहताय. निश्चित मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. या स्पर्धेचा आपण आस्वाद घ्या. त्यांच्या सोबत असणे सर्व त्यांच्या मित्र परिवाराचं, राजकीय क्षितिजावरतील मंडळींचं आपण शब्दसुमनाने स्वागत करूया. ज्यांची नुकतीच उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. महाराष्ट्र राज्य माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवाजीराव नाईक साहेबांची उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. मॅचला होते सुरुवात. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात. अमर गायकवाड तयार. यावेळी देखील हलक्या हाताने जरूर चेंडू खेळून काढला. मात्र अगदी कदाचित एक धाव इथे कंप्लीट केली जाते. येस, अंपायर कॉल येतो 22च्या स्वरूपामध्ये. डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर जाते. मॅच सातत्याने आपण पाहिलं तर एक धावाने पुढे जाते. अजूनही आपण पाहिलं तर 23 चेंडू मध्ये 38 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 23 चेंडू 38. व्हॉट अ मॅच. निश्चित आजचा दिवस जो आहे तुम्हाला भरभरून त्याचा आनंद घ्यावा लागेल कारण हा दिवस पुन्हा नाही, पर्व पहिला आहे आणि या स्पर्धेची वाट बघण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला 365 दिवस वाट बघावी लागेल. परंतु पहिलं पर्व कोणता संघ घेऊन जाईल, कोणता पंचायत समिती गट
पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलेल. एका बाजूला आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये संदीप गायकवाड, ज्यांनी सकाळी चांगला खेळ केलाय, परंतु एका बाजूला संभाजी पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये तयार. ओव्हर क्रमांक 3 खूप इम्पॉर्टंट आहे. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर अमर गायकवाड, तो देखील महत्वाचा ठरला. अमर गायकवाड या मॅच मध्ये 9 चेंडू 13 धावा त्याने आतापर्यंत ठोकल्यात. मात्र पहिल्या चेंडूवरती मिस्टर संभाजी यांनी दिली आहे फक्त 1 धाव. अमर गायकवाड स्ट्राईकला सध्या. मात्र तुम्ही पाहताय मिस्टर संभाजी पहिल्या चेंडूवरती 1 धाव मात्र फक्त खर्च झाली आहे. चला, खेळाडूंना विनंती आहे की आपण आता अधिकचा वेळ घेऊ नका, आपण सामना लगेच सुरू करा. स्ट्रायकर एंडला आता अमर गायकवाड तयार होतील. तर बॉलिंग अटॅक मध्ये संभाजी पाटील, ज्याने 1 बॉल टाकलाय आणि तो बॉल आहे निर्धाव. 23 बॉल, इथून पुढे 38 ची गरज. 23 बॉल 38. मॅच प्रत्येक चेंडू मागे मात्र जरूर बदलेल. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट आहे. खेळाडू विकेटचं पतन होतंय का? कॅच ड्रॉप झाले. ही कॅच नाही, ही मॅच होती. फायनल मॅच मध्ये चुकीला माफी नाहीये. 2 धावा आत्ताच्या कॅच हातातून निसटले. निलेश सर, जिंदगी धोके कम मोके कम और धोके ज्यादा देते. हा झेल किती महत्वाचा होता ना. दैव देतो आणि कर्म घालवतो. हा झेल पकडणं महत्वाचं होतं, कारण अंतिम सामन्यामध्ये चुका करून चालणार नाही. आणि झेल होता अमर गायकवाड यांचा, आणि किंबहुना त्यांना जीवनदान देणं हे सध्याच्या घडीला लाभदायक नाहीये. गोलंदाजी करताना टीम कासेगावसाठी पुन्हा एकदा संभाजी पाटील तयार. शरीरापासून दूर बॅडमिंटन स्टाईल फटका सीमारेषा दिशेने निघालाय आणि झेल सुटला. आणि त्या झेलचा उपद्रव काय आहे तर अमर गायकवाडांनी ठोकलाय चौकार. अप्रतिम फटका अमर गायकवाडच्या माध्यमातून हा खेळला गेला. जिथे आपण पाहिलं तर अमर गायकवाडची आधीच्या चेंडूवरती जी कॅच ड्रॉप झाली ती त्याच्यावरती कुठेतरी आपण पाहिलं तर अमर गायकवाडनं संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला. जले पे नमक चिकडणं यालाच बोलतात, जखमीवरती मीठ टाकणं यालाच बोलतात, आणि अमर गायकवाड यामध्ये माहीर आहे. दुसऱ्या साईडला मिस्टर संभाजी कशा पद्धतीने आपली स्पेल घेऊन येतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 21 चेंडू मध्ये अजूनही आपण पाहिलं तर विजयासाठी तब्बल गरज आहे जी आपण पाहिली तर 32 धावेची. 21 चेंडू अजूनही 32 धावा हवेत. 27 धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे. एक संदीप गायकवाड, दुसरा अमर गायकवाड, दोघांमधली पार्टनरशिप हळूहळू बनत चालली आहे. परंतु एका बाजूला संभाजी पाटील यांना विकेट घ्यावी लागेल, जाळ विणावं लागेल. पुढे सोडलाय बॉल, परंतु हा बॉल चाललाय पाठीमागच्या बाजूला. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न संभाजी पाटील यांचा होता आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच सिंगल धाव. अगदी एका धावेनंतर संदीप गायकवाड आता स्ट्राईक वरती येतील. मात्र ते स्ट्राईकवर येण्याआधी अमर गायकवाडने बऱ्याच गोष्टींची चर्चा त्यांच्यासोबत केली आहे. मेहनत करावी लागेल. मेहनत तुम्हाला अशा जागी घेऊन जाते जिथं नशीब पण तुम्हाला शोधत येतं. या मॅच मध्ये मेहनत कोणाची असेल, दोन्ही टीम मेहनत करताय. 100% जो देईल तो पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीचा मानकरी असेल. निश्चित मेहनत अशी करायची ना की यशाने धिंगाणाच घातला पाहिजे. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, अंतरम क्रिकेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु कोणतीही धाव नाहीये. संदीप यांना बांधून ठेवलंय. अप्रतिम मॅच. हळूहळू मॅच बनत चालले, हळूहळू मॅच घडत चालले, हळूहळू मॅचला रंग येतोय. आणि जशी जशी आणखीन एखादी ओव्हर झाली तर मॅचची सिच्युएशन आणखीन बदलेल. 1 चेंडू अजूनही बाकी आहे. 1 टू गो. 28 धावसंख्या. सुरेख फटका आहे. खेळाडू त्याच्या डोक्यावरून जातो. अप्रतिम फटका. संदीप गायकवाडच्या बॅट मधून येतोय षटकार. व्हाट अ स्ट्रोक. जीत का जज्बा जब सीने में सर उठता है ना, वो खेल खेल कहाँ रह जाता है, एक जुनून बन जाता है. आणि हा मोठा टोला सीमारेषेच्या पलीकडे आता मैदानाच्या आतमध्ये फुफिरे गावचे संदीप गायकवाडांचा बोलबाला सुरू झाला. धावसंख्या वाढवणारा हा षटकार आलाय आणि हा तितकाच महत्वाचा होता. अप्रतिम फटका. त्यानंतर स्माइल पाहताय तुम्ही ज्या पद्धतीने 34 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली गेली. 34 म्हणजे समीकरण आपण पाहिलं तर तब्बल 18 चेंडू आणि आता 25 धावेची गरज आहे या मॅचला. 18 चेंडू 25 हे समीकरण आता या मॅच मध्ये आलंय. 34 धावा असताना विकेट अजूनही अमर गायकवाडची आली नाहीये. 1 कॅच ड्रॉप झाले. 1 कॅच ड्रॉप झाल्यानंतर अमर गायकवाडचा मॅच मध्ये आणखीन जवळ आणतोय तर ती कॅच मनाला टोचेल. त्याच्यासोबत 7ला 7 संदीप गायकवाड देतोय. म्हणजे संदीप गायकवाडची 7 म्हणजे एक वेगळा विषय या मॅच मध्ये ठरू शकतो. लेट्स सी काय घडतंय.
परंतु एका बाजूला पंचायत समिती गट कासेगावला प्रयत्नांची उंची आणखीन वाढवावी लागेल, कारण एका बाजूला जर आपण पाहिले ना तर दोन्ही संघांनी सामना कंट्रोल केलाय. सांगणं कठीण आहे की कोणता संघ सामना घेऊन जाईल. बरोबरी संधी दोन्ही संघांना या मॅच मध्ये आहे. येणारं हे षटक आहे ते 4थं आहे आणि किंबहुना हे षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या संघाचा एक चांगला पर्याय टीम पंचायत समिती गट कासेगावने निवडलाय. वैभव निकम, कदाचित हा पर्याय खूप महत्वाचा असू शकतो. वैभव निकम म्हणजे गोलंदाजीवरती स्वार होणारा एक वेगवान एक्सप्रेस म्हणजे वैभव निकम. अचूकतेचं एक शस्त्र म्हणजे वैभव निकम. बंदुकीतून निघाली गोळी म्हणजे वैभव निकमच्या गोलंदाजीवरती समोर असलेला अमर गायकवाड कशा पद्धतीने खेळ करतोय. या ओव्हरमध्ये का कुणास ठाऊक काहीतरी घडेल, काहीतरी बिघडेल. या ओव्हरमध्ये कुठेतरी हमरी तुमरी होईल आणि या ओव्हरमध्ये काहीतरी आरेला कार होईल असं वाटतंय जणू. निश्चित, कारण तिन्ही खेळाडू तोला मोलाचे आहेत. अनेक वेळा समोरासमोर आलेले आहेत. पुन्हा एकदा गाठ पडली. निमित्त आहे आमदार चषक 2024. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदललेली आहे, कारण समोरच्या बाजूला अमर गायकवाड आहेत. आता प्रश्न हाच आहे की या ओव्हरमध्ये आक्रमण केलं जाईल की संयम ठेवला जाईल, की एका बाजूला वैभव निकम संघाला आणखीन 2 विकेट मिळवून देतील ज्या महत्वाच्या आहेत. मॅचला होते सुरुवात. 18 बॉल 25 धावांची गरज. मॅच आज बनवावी लागेल, आज लढावं लागेल. अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर परत कधी नाही. वैभव निकम, ओव्हर नंबर 4 चा पहिला बॉल आपटलाय आणि हा बॉल डीपी स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. माझा फटका म्हणजे 440 चा झटका. अमर गायकवाड, अप्रतिम फटका. काय फटका खेळलाय आणि त्यानंतर अमर गायकवाड त्यानं हात खोललेत. अमर गायकवाड जोपर्यंत आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. आता अमर गायकवाड या मॅच मध्ये कशा पद्धतीने रंग घेऊन येतोय, कारण की 26 धावा त्यानं आतापर्यंत ठोकलेत वैयक्तिक बॅटिंग करत असताना. अमर गायकवाडचा झेल सोडणं किती महागडं ठरतंय. एखादा झेल सुटला काय आणि त्यानंतर मात्र अमर गायकवाड रंगामध्ये येतो काय आणि त्यानंतर षटकार ठोकतो काय. काय फटका होता यार. कॅच ड्रॉप झाले हे विसरून चालणार नाहीये. अमर गायकवाड मॅच घेऊन गेला. कॅच वर्षभर झोपून देणार नाहीये. 365 दिवस मोजावा लागेल. पुढचा आमदार चषक कधी येतो याची वाट बघावी लागेल. आपण साऊथ आफ्रिकेचं उदाहरण घेऊ शकतो. साऊथ आफ्रिका आतापर्यंत कधी वर्ल्ड कप जिंकू शकला नाही एका कॅच मुळे. अगदी हे देखील खरं आहे. म्हणून म्हटलं जेवण देखील गोड जाणार नाही. जर अमर गायकवाड मॅच घेऊन गेला तर कुठल्या मॅच मध्ये खेळला नाहीये, फायनल मॅच मध्ये चमकतोय. हा अमर गायकवाड आहे. या देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, अगदी नकार दिला या धावेसाठी. मात्र हम भी कहा मानने वाले वैभव निकम, तो देखील मानणार नाही. काही ना काही ते तो घेऊन येणार. त्याच्याकडे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. तुम्ही किती पावसाळे पाहिलेत हे महत्वाचं नाहीच आहे. तुम्ही किती पावसात भिजलात यावरती तुमचा अनुभव आहे. निश्चित, कारण तुम्ही किती पावसाळे पाहिले त्याला महत्व नाहीये. तुम्ही त्या पावसाळ्यांमध्ये किती भिजलेला आहात यालाच महत्व आहे. आणि आज तो अनुभव आणि ती शिदोरी आज खोलावी लागेल. वैभव निकम यांना समुद्राच्या लाटांप्रमाणे गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूने वादळ यांच्यामधला झंझावात. पुढचा बॉल अप्रतिम ड्राईव्ह केला हवेमध्ये. खेळाडू तोपर्यंत आपण पाहिलं तर रवी वेगाने तो पहिली धाव वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न, चेंडू सोडला तोपर्यंत मात्र दुसरी धाव वेगाने कंप्लीट. व्हॉट रनिंग बिटवीन द विकेट. चित्याची चाल, अन्नाची गती, कमेंट ऍक्शन, तिन्ही शब्दांचा अर्थ या धावेमध्ये बघायला भेटला. या दोघांमध्ये 2 रन तुमने चुराया जो सनम. निश्चित चातुर्याच्या या 2 धावा होत्या. पाहिलं की क्षेत्ररक्षक दूरवरतून येत आहेत. लगेच मुभा मिळाली. एका धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये. वैभव निकम पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. सरळ बॅटने क्रिकेटचा पुस्तकी फटका आणि नॉन स्ट्रायकर एंडला आउट करण्याची संधी, परंतु नाही, बचावले आणि त्यानंतर आणखीन एक सिंगल धाव. अगदी प्रयत्न होता, संधी गाठली की कदाचित हिट झाला असता तर काहीतरी घडतंय का. ही मॅच आता येऊन पोहोचले. अगदी 14 चेंडू आणि 16 धावेची गरज. वॉट अ मॅच यार. प्रेक्षकांना हेच तर बघायचं होतं. प्रेक्षक यासाठीच तर थांबलेत. हाय व्होल्टेज मुकाबला, कलगी तुरा तू मे रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच आहे. एका साईडला जिंकण्याचा आनंद आहे, दुसऱ्या साईडला हरण्याची भीती आहे. या दोघांमधली आमची बिचारी खेळपट्टी आहे. ही खेळपट्टी या दोघांच्या मध्ये. हे प्रेक्षक राजा वर्ग तुम्ही पाहता, संपूर्ण प्रेक्षक. आणि याच खेळपट्टीवरती विजयाचे झेंडे तुम्हाला रोवायचे आहेत, परंतु हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. फटका हे कडक बॉल देतोय सीमारेषेच्या पलीकडे. धडक. 6 धाव्यांसाठी षटकार. वॉट अ स्ट्रोक, वॉट अ स्ट्रोक. अभ्यास चालू होता अमर गायकवाडचा. पेपर फोडतोय. आपण पाहिलं तर संदीप गायकवाड आणि सध्या प्रेक्षक पाहताय. सगळे प्रेक्षक एकमेकांच्या खांद्यावरती हात ठेवून मस्त मॅचचा आनंद घेतात. आमदार चषक आम्ही पाहतोय, एन्जॉय करतोय. प्रेक्षक या मॅचचा खऱ्या अर्थानं मी म्हणेल की
महत्वाचा घटक आहे. अप्रतिम, वॉट अ बॉल, यॉर्कर बॉल, तू शेर मी सवा शेर, ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे जनाब, यालाच तर बोलतात निलेश सर. तुम्ही मला षटकार मारू शकता तर मी तुमचा क्लीन बोल्ड घेऊ शकतो, हे वैभव निकम यांनी दाखवून दिलं. आणि संदीप गायकवाड 4 बॉलच्या पाठीमागे 12 धावा बनवून माघारी गेलेत. एका बाजूला आता मॅच बनवली आहे कासेगाव या टीमने, कारण 12 बॉल 10 ची गरज, मॅच बनवण्यासाठी लढावं लागेल. हा तो क्लीन बोल्ड आहे. भन्नाट वेग यष्ट्यांचा वेध घेतोय आणि अगदी मधली यष्टी वाकवली आणि फलंदाजाला त्रिफळाचित केलंय. काय गोलंदाजी, म्हणून तर चर्चा केली की वैभव निकम या मॅच मध्ये आपल्या जवळ असलेलं असं शस्त्र बाहेर काढतो, जो आपण पाहिलं तर आतापर्यंत बेस्ट बॉलरच्या यादीमध्ये बेस्ट विकेट घेऊन क्रमांक नंबर 1 वरती अजूनही विराजमान आहे. त्याचं नाव वैभव निकम आहे. निश्चित आता मॅच बनवावी लागेल, कारण येणारे 12 बॉल शिल्लक आहेत, 10 धावांची गरज आहे. मैं बस में कंडक्टर था रजनीकांत, मी 10वी नापास झालो सचिन तेंडुलकर सर, या सर्व गोष्टी हेच सांगतात ना. आयुष्य ते नाही जे तुम्हाला मिळतं, आयुष्य ते आहे ज्याला तुम्ही बनवता. जिंदगी ओ नाही जो तुम्हें मिलती है, जिंदगी ओ है जिसे तुम बनाते हो. आणि या मॅचला आता बनवण्यासाठी लढावं लागेल, कारण इथून पुढे 12 बॉल 10 ची गरज. येस, पण हेही विसरून चालणार नाही. वेळ चांगली पण येते आणि वेळ वाईट पण येते. ज्या घड्याळामध्ये 1 वाजतात त्याच घड्याळात 12 पण वाजतात. या मॅच मध्ये कदाचित वेळ आणावी लागेल का, हे संपूर्ण प्रेक्षक राजावर्ग तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. अगदी बसल्या आमच्या महिला देखील आहेत, छोट्या मुली देखील आहेत, ज्या मॅचचा आनंद घेत आहेत. पहा, सध्या प्रत्येक जण या मॅचच्या माध्यमातून आमदार चषक 2024च्या माध्यमातून स्पर्धेला जोडला गेला. आणि आवर्जून आज उल्लेख करावा लागेल, महाराष्ट्र राज्याचे पूर्व सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवाजीराव नाईक साहेब देखील व्यासपीठावरून आनंद घेत आहेत. सोबतीला विराजदादा देखील आहेत. अगदी स्क्वेअर कट लेट कट अगदी प्रेक्षकांच्या भेटीला 1 धाव कंप्लीट केली. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. मॅच हळूहळू जवळ येते, उत्सुकता वाढते. एका साईडला कंदूर टीम अगदी खुर्च्या सोडून उभी राहिली. कधी आम्ही मैदानामध्ये जातोय, मात्र कासेगाव संघ त्यांना मैदानामध्ये यायची संधी देईल का. कासेगावला आता ज्या प्रकारे मैदानाच्या आतमध्ये खेळ करायचा आहे तो बहारदार करायचा आहे. जिंदगी खेलती भी उसी के साथ है, जो खिलाडी बेहतरीन होता है. आज नियतीलाही हरवावं लागेल. पाठीवरती आकाश, पायाखालती जमीन आहे. अरे जाऊन सांगा त्या वादळाला, या क्रिकेट वेड्याशी तुझी गाठ आहे. आता नियतीलाही हरवण्याचा दम ठेवावा लागेल पंचायत समिती गट कासेगावला. पुढचा बॉल प्रगतीपथावरती येतोय आणि यावेळेला बैठा फटका जाईल किती धावांसाठी, तर 2 धावांसाठी चाललाय. आता धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 53 या आकड्यावरती. आता फक्त विजयासाठी 10 चेंडूमध्ये 6 धावेची गरज आहे. मॅच आता कुठल्या क्षणाला येऊन पोहोचले जिथे रवीनं कमबॅक करणं गरजेचं आहे. अमर गायकवाड सहजासहजी मानत नाहीये, त्याची बॅट तळपले, म्हणजे त्या बॅटीवरती अगदी लोखंडाचे चणे आणून ठेवले तरी ते विरघळून जातील भाऊ, अशी त्याची बॅटिंग चालू आहे. आज विजय सारखी लकलकणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली आहे, परंतु एका बाजूला पंचायत समिती गट कासेगावला लढावं लागेल. वक्त से लढकर जो नसीब बदल दे, इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आपल्याला वेळ बदलता आली पाहिजे, चुकांना माफी नाहीये. एका धावेचं रूपांतर लगेच दुहेरीमध्ये केलंय. इथे संधी होती का, इथे चेंडू हातामध्ये असता तर अमर गायकवाड नॉन स्ट्राईकला बाद झाला असता. आमदार चषक 2024 आता 9 चेंडू 4 धावेची गरज. धगधग आहे, टेन्शन आहे. मॅच एका बाजूने चालले, खेचली जाईल का. वाटेमध्ये काटे टाकणारे पण आपलेच, पण तेच काटे चालण्याचा वेग वाढवतात. हा वेगळा इतिहास आहे आणि हेच काटे तुम्हाला मोठी झेप घ्यायला शिकवतात. हा बॉल हेलिकॉप्टरचं उड्डाण, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. मॅचला मिळेल का कलाटणी. अमर गायकवाड माघारी. मॅच अजून संपली नाहीये, मॅच अजूनही संपली नाहीये. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत मॅचच्या बाबतीत आपण चर्चा थांबवणार आहोत, कारण की मॅच कधीही बदलू शकते, मॅच कधीही यू टर्न घेऊ शकते. अमर गायकवाडचा विकेट आला, मात्र 20 चेंडू 35 धावा. फायनल मॅच मध्ये अमर गायकवाडची बॅटिंग अप्रतिम राहिली आहे आणि फायनल मॅच मध्ये बऱ्याच प्रेक्षकांचं मन त्यानं जिंकलंय. पहा, विकेट रवीनं ही विकेट पटकावली आहे आणि मिड विकेट रिझनला अप्रतिम कॅच पकडली जाते. तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी. ओव्हर क्रमांक 5 प्रगतीपथावरती आहे. आता रवी यांना सूर्यासारखं तळपावं लागेल. या 2 बॉलच्या पाठीमागे आणखीन जर 2 विकेट मिळाल्या ना तर कासेगाव संघ मॅच मध्ये शिरकत करू शकतो. ती क्षमता आहे, लढावं लागेल आज. परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक हर्षद मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. मधल्या फळीमध्ये 8 चेंडू 4 चेंडू मध्ये 1-2 विकेट आणि 1-2 डॉट बॉल येणं गरजेचं आहे. 8-4 वॉट अ मॅच. लगेच भेटणार लगेच.
दगदग आहे. तो देखील हर्षद देखील आता फ्रेश बॅट्समन आहे, त्याला किती वेळ थांबवलं जातं. पहिला चेंडूवरती तो कशा पद्धतीने खेळतोय, दबाव तर त्याच्या देखील मनामध्ये आहे. फायनलचा दबाव वेगळा, आणि फायनलच्या मॅच मध्ये तमाम प्रेक्षकांचे म्हणजे 1000 पेक्षा जास्त प्रेक्षकांचे डोळे तुमच्यावरती असतात आणि अशा वेळी तुम्हाला मैदानामध्ये पाठवलं जातं आणि याच वेळी मॅच क्रुशियल मुवमेंटला 8-4. यावेळेला फक्त सन्मान दिला, एक सिंगल धाव येते, परंतु हा सामना नशिबाच्या भरोशावरती सोडून चालणार नाही. कासेगावला लढावं लागेल. 7 बॉल 3 ची गरज. लढावंच लागेल नशिबाच्या भरोशावरती. काही कुठलाही खेळ नशिबाचा नाहीये, संपूर्ण खेळ मेहनतीचाच आहे. या स्पर्धेमध्ये 7 चेंडूंनी तब्बल 3 धावेची गरज. आमदार चषक 2024 आणि या स्पर्धेला अजूनही 3 धावा कमी आहेत. फायनलच्या ट्रॉफी पासून कंदूर संघ थोडासा अजून दूर आहे. यावेळी देखील विकेट काढण्याचा प्रयत्न, पहिली धाव तो वेगानं कंप्लीट केले मिड विकेट रिझन मधून. लॉंग बॉलचा खेळाडू येतोय पण एक चिकी धाव अगदी आरामामध्ये कंप्लीट केली आहे. आता येणारे 6 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. 2 धावा. आता आपल्या कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का? ज्या गोष्टी तुम्ही तरबेज आहात ना त्याच गोष्टी आता कराव्या लागतील. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, काच के खिलौने हवा में उछाले नहीं जाते, कोशिश करने से जीत होती है आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. नियतीवरती आणि नशिबावरती सामना सोडून चालणार नाही. आज लढायचं आहे. आमदार चषक आपल्या गावी न्यायचा आहे, तर आज मैदानाच्या आतमध्ये खेळ बहारदार करावा लागेल. 6-2, 2-6. कासेगाव की कंदूर, कंदूर की कासेगाव. येस, ट्रॉफी कोणत्या गावामध्ये जाणार? आता कासेगाव गावामध्ये ट्रॉफी जाणार की कंदूर टीम ट्रॉफी गावामध्ये घेऊन जाणार? पहिल्या क्रमांकाची क्रिस्टल ट्रॉफी. प्रेक्षक अजूनही हल्ला नाहीये, जैसे ते वैसे प्रेक्षक अजूनही आपल्यासोबत जोडला गेलाय. अप्रतिम फटका 20 शेप मध्ये खेळलाय क्षेत्ररक्षक, पायाने चेंडू अडवला. पहिली धाव वेगानं कंप्लीट केली आहे. आमदार चषक 2024 फाइनल मैच जिंकली है। पंचायत समिति गट कंदूर या टीम ने कदमों को रुकना मंजूर न था, राह और भी तो है, तय करना है तो क्यों ना हंसकर तय कर लो, जिंदगी एक सफर ही तो है। आमदार चषक 2024 चा सफर जिंकलाय पंचायत समिति गट कंदूर या टीम ने। फटाक्यांची आतिषबाजी आणि आमदार चषक अखेर पंचायत समिति गट कंदूरने आपल्या नावी केलं, परंतु एका टीमने सामना जिंकला, परंतु एका टीमने मन जिंकली आणि पंचायत समिति गट कासेगावच्या संघर्षासाठी आमचा सलाम, प्रेक्षक राजांचा आभार। जे प्रेक्षक या मैदानापर्यंत आमदार चषक बघायला आले, या आमदार चषकाच्या वतीने आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार। जे प्रेक्षक आम्हाला ओमसाई एमटीसी या वाहिनीच्या माध्यमातून जोडले, त्या सर्व क्रिकेट प्रेमींचं रसिकांचं मनपूर्वक आभार। ज्या संघाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला ना त्या सर्व संघांचं मनपूर्वक आभार। आपण सर्वांनी भाग घेतला, आयोजन समितीने एक चांगला भव्य दिव्य हा चषक उभारला आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या कार्याचे गुणगौरव करणारी स्पर्धा आपण गेली 5 दिवस अनुभवली। कार्यसम्राट आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या कार्याची गुणगौरव करणारी स्पर्धा म्हणजे आमदार चषक 2024।